नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये। तर पहा, प्रथम उत्तर तालिका MPSC मुख्य परीक्षा गट क ची प्रसिद्ध झालेली आहे। तुम्ही तुमचा स्कोरसुद्धा चेक केलेला असेलच। तर या ठिकाणी आक्षेप नोंदवण्याचा जो शेवटचा दिनांक आहे तो 14 जानेवारी आहे। म्हणजे जर तुम्हाला प्रश्नामध्ये किंवा पर्यायांमध्ये काही तफावत आढळली किंवा तुमचे काही आक्षेप हरकती असतील तर तुम्ही ते 14 जानेवारीपर्यंत नोंदवू शकता। यानंतर पहा, आपण पाहूया कट ऑफकडे। तर सर्वजण सांगताय की कट ऑफ एवढ्यावर लागेल तेवढ्यावर लागेल आणि तुम्हाला ही उत्सुकता आहेच की कट ऑफ कितीवर लागेल। तुम्हाला तुमचे मार्क्स तर आता कळालेच आहे फर्स्ट आन्सर कीनुसार, त्यावरून साहजिक आहे तुम्हाला कट ऑफचा उत्सुकता त्या ठिकाणी लागलेली आहे। पण पहा मित्रो, एक्झॅक्ट कट ऑफ तुम्हाला कोणी सांगू शकत नाही। त्याचं कारण का, आपण प्रीमध्ये अगोदरच बघितलेलं होतं की कट ऑफ हे 40, 50, 60 पर्यंत सांगितले होते काही जणांना, पण कट ऑफ हा थेट 19 वर येऊन पोहोचला, म्हणजे एकदम अंदाजाच्या पलीकडे। तर त्यामुळे याचं प्रिडिक्शन करणं काही योग्य नाही आहे, कारण की विविध कॅटेगरीज आहेत, ओपन, OBC, SC, ST, VJNT, EWS, SBC आणि त्यातही नंतर समांतर आरक्षणाचे प्रवर्ग पडतात। त्यामध्ये महिला, अपंग, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, तर हे जे विविध प्रवर्ग पडतात आणि स्पोर्ट पर्सनसुद्धा, तर त्यामध्ये आपण पाहू शकतो की एवढ्या कॅटेगरीज आणि एवढे प्रवर्ग असल्यानंतर एक्झॅक्ट कोण्या कॅटेगरीचा कट ऑफ कितीवर लागेल हे तरी एका व्यक्तीच्या बसचं नाही। ते कोण ठरवणार आहे, तर MPSC जेव्हा सांगेल तेव्हा एकदम फायनल कट ऑफ लागणार आहे। मग आता तुम्ही काय करायचं, तर पहा, ज्या उमेदवारांनी पूर्व परीक्षा दिली होती आणि त्यांचा स्कोर कमी होता ते मुळीच मेनसाठी तयार नव्हते, म्हणजे त्यांनी पकडूनच नव्हतं चाललं की ते मेनसाठी पात्र ठरतील, पण ते सुद्धा मेनसाठी पात्र ठरले। त्यांनी अगोदर जेव्हा प्रथम उत्तर तालिका आली किंवा त्यांचा स्कोर चेक केला, ज्यांना 20, 21, 22 मार्क होते त्यांना काही अपेक्षाच नव्हती की ते मुख्यसाठी पात्र ठरतील, पण ते मुख्यसाठी पात्र ठरले। आता इथं काय होणार आहे, यानंतर तुमचा टप्पा संपलेला नाही, तुमची स्किल टेस्ट होणार आहे टायपिंगची। तुम्ही जर इंग्लिशसाठी अर्ज केलेला असेल तर इंग्रजीची, तुम्ही जर मराठी टायपिंगसाठी अर्ज केलेला असेल तर मराठीची। तर त्या ठिकाणी पहा, तुमची स्किल टेस्ट होईल। आणि आता एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला सांगितलं की तुमचा स्कोर कमी आहे किंवा तुमचं सिलेक्शन होणार नाही किंवा तुम्ही पुढे जाणार नाही आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पात्र ठरले तर तुम्ही स्किल टेस्टमध्ये त्या ठिकाणी फेल होऊ शकता। त्यामुळे तुम्ही कट ऑफच्या नादी न लागता सध्या जर तुमचा स्कोर हा 100च्या वर असेल, म्हणजे कोणतीही कॅटेगरी असो, ओपन, OBC, SC, ST, VJNT, त्यानंतर प्रवर्ग, कट ऑफ त्याच्यापेक्षाही कमी येऊ शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त लागू शकतो। काही जण म्हणतात 200च्या घरात जाईल, कट ऑफ जितक्यावरही जाईल, पण तुमचं काम काय आहे सध्या, स्किल टेस्टची तयारी करणे। कारण की तुम्ही जर याच्या त्याच्या नादी लागले आणि स्किल टेस्टची तयारी जर केली नाही आणि स्किल टेस्टसाठी तुम्ही जर पात्र ठरले तर तुमच्या हातचा रिझल्ट जाणार आहे। पहा मित्रो, प्रामाणिक माझं हे वैयक्तिक मत आहे की तुमचा स्कोर जर 100च्या वर असेल तर तुम्ही स्किल टेस्टची तयारी करून ठेवा, कारण की जर स्किल टेस्टसाठी तुम्ही पात्र झाले तर त्या ठिकाणी तुमची स्किल टेस्ट होईल। आणि तुम्ही जर पात्र नाही झाले तरी तुमचं स्किल टेस्टमुळे, म्हणजे टायपिंग केल्यानं कोणतेही नुकसान होत नाही, ते तुम्हाला पुढे जीवनात आयुष्यात कामाच येणार आहे। त्यामुळे तुम्ही कोणाच्या नादात येऊन स्किल टेस्ट करणार नाही किंवा तुमचा रिझल्ट येणार नाही अशा प्रकार नाही आहे। तुम्ही स्किल टेस्टच्या तयारीला लागा, जे व्हायचं ते पुढं होणारच आहे। तुमचं नाव नाही आलं तरी काही हरकत नाही, पण जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला पुढं चालून त्याचा पस्तावा व्हायला नको भविष्यात, की मी तयारी केली असती तर मी लागलो असतो। कारण की तुम्हाला संधी चालून आलेली आहे। बऱ्याच उमेदवारांनी या ठिकाणी मेन्स दिलेली आहे, ज्यांना अपेक्षा नव्हती त्यांची सुद्धा पूर्व परीक्षा निघालेली होती। त्यामुळे तुम्हाला जर रिझल्ट घ्यायचा असेल तर तुम्ही सरळ स्किल टेस्टच्या नादी लागावं। नंतर येणार नाही येणार तो पुढचा प्रश्न आहे, पण जर आता तुम्ही कट ऑफच्या भानगडीत पडले तर तुमचा रिझल्ट हा जाण्याची शक्यता आहे। तर हे माझं वैयक्तिक मत होतं। तुम्हाला काय वाटते, तुमचे मार्क्स, कॅटेगरी, त्यानंतर पोस्ट हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता। ते यासाठी नाही की कट ऑफ किती लागेल, ते याच्यासाठी की इतर मुलांना सुद्धा तुमचा स्कोर आणि त्यांचा स्कोर हा चेक करता येतो। कारण की ज्यांचे जास्त स्कोर आहेत तेच फक्त इकडे तिकडे जाऊन कमेंट करतात आणि वारंवार तुम्ही ते ज्यांचे हाय स्कोर आहेत त्यांचे स्कोर तुमच्या नजरेत येत असतात, त्यांचे स्कोर टेलिग्रामवर किंवा इतर चॅनलवर फिरत असतात जे टॉपवर आहेत ते। पण पहा मित्रो, या ठिकाणी सर्वांना टॉपचे मार्क नसतात, ॲव्हरेज मुलंही असतात। त्यामुळे तुम्ही तुमची कॅटेगरी, पोस्ट आणि तुमचे मार्क्स किती आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता। आणि तुम्हाला काय वाटते याबद्दल ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।